माती परीक्षणला जाण्या अगोदर आपण एकदा आणखी काही पंचमहाभूते जी असतात किंवा पंचतत्व त्याला म्हणतात त्याविषयी थोडं जाणून घेऊयात आणि एक दिशांची माहिती घेऊयात आणि मग पुढे जाऊयात. या पृथ्वी तलावर जेवढ्या पण प्राकृतिक गोष्टी आहेत, लाईक दगड, माती, पाणी, हवा, मनुष्य, जानवर, वनस्पती, समुद्र, नद्या, सर्वांमध्ये 5 तत्व आहेत. पंचमहाभूते आपण त्याला म्हणतो किंवा 5 तत्व म्हणतो. हे 5 तत्व कोणते आहेत? जल, अग्नी, पृथ्वी, वायू आणि आकाश. हे 5 तत्व सर्वांमध्ये, माणसांमध्ये आहे, प्राण्यांमध्ये आहे. आणि हेच एक कारण आहे, तुम्ही जे बघतात की लोक अंगठ्या घालतात, वेगवेगळ्या रत्नांच्या अंगठ्या घालतात. हे सायन्स आहे. हे रत्नांच्या अंगठ्या घालणं म्हणजे ॲक्च्युअली काय असतं की तुमच्या तत्वांचं बॅलन्स करणं असतं. हे 5 तत्व या पृथ्वी तलावर प्रत्येक जेवढ्याही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला उपलब्ध आहेत. कमी जास्त प्रमाण असू शकतं. लाईक आपल्या बॉडीमध्ये जलतत्व सर्वात जास्त आहे. जलतत्व म्हणजे आपलं जे ब्लड आहे, बॉडीमध्ये 70% पाणी आहे. अग्नितत्व एकदम कमी आहे. अग्नितत्व म्हणजे आपण आपल्या बॉडीला ज्यावेळेला हात लावतो आपलं अंग गरम असतं, हे अग्नितत्व आहे. आणि ही अग्नी येते कुठून? तर त्याचा उगम जो तो जलतत्वातनं आहे. म्हणजे जे ब्लड तुमच्या बॉडीमध्ये सर्क्युलेट होत असतं त्या ब्लडच्या घर्षणाने ती बॉडी तुमची वॉर्म राहते. किंवा कुठेही बघा तुम्ही, अग्नितत्व हे बऱ्यापैकी ठिकाणी कमी प्रमाणात असतं, अग्नीच्या ठिकाणी सोडून इतर ठिकाणी. जसं की तुम्ही आपण ताकाला ज्यावेळेला घुसवतो तर ते पण गरम होतं. खूप वेळानंतर, खूप वेळ आपण ज्यावेळेला तेव्हा मेहनत करतो त्यावेळेला ते हलकंसं गरम होणार आहे. तर ते खूप सूक्ष्म आहे. अग्नितत्व हे खूप सूक्ष्म आहे. जलतत्व झालं, अग्नितत्व झालं. पृथ्वी तत्व म्हणजे जेवढ्याही वजनदार गोष्टी आहेत ज्यांना आपण टच करू शकतो, ज्यांना आपण फील करू शकतो. लाईक आपलं बॉडी, हा हात मी वर घेतोय, हा हात मी असा वर घेतोय, मी माझ्या हाडांना उचलतोय, मी एखाद्या गोष्टीला उचलतोय, एखाद्या गोष्टीला टच करतोय, हे पृथ्वी तत्व आहे. त्याच्यानंतर वायू तत्व म्हणजे जे बॉडीमध्ये जे सेन्सेशन्स आहेत, वायू त्या सेन्सेशनला, म्हणजे जर माझ्या पायाला कोणी टच केला तर माझ्या मेंदूपर्यंत जे सेन्सेशन पोचतात, वायू ते काम करतं. वायू त्यांना मेंदूपर्यंत पोहोचवतं. हे आपल्या बॉडीतलं आपण बोलत आहोत की बॉडीमध्ये हे 5 तत्व कसे आहेत. तर ते काम जे आहे ते वायू तत्व करतं. त्याच्यानंतर आकाश तत्व जे आहे, आकाश तत्व म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जेवढ्याही पोकळ गोष्टी आहेत, लाईक नाकातली पोकळी झाली, कानातली पोकळी झाली, आपल्या पोटामध्येही काही पोकळ जागा आहेत जिथे की गॅसेस तयार होतात. गॅस्ट्रिक पेन ज्या लोकांना त्रास असतो त्यांचं आकाश तत्व जे ते डिस्टर्ब असतं. तर हे सर्व 5 तत्व आहेत. या तत्वांचं बॅलन्स ज्या वेळेला डिस्टर्ब होतं त्यावेळेला आपण स्वतः डिस्टर्ब होतो. म्हणून घराची रचना सुद्धा हे 5 महाभूते लक्षात ठेवून करायला पाहिजे. तर त्याचं काय सूत्र आहे मी इथे हे तुम्हाला दाखवतो. हे 5 तत्व असे असले पाहिजेत. ही ईस्ट आहे, वेस्ट आहे, नॉर्थ आहे, ही साऊथ आहे. या प्रकारे तुमच्या घराची रचना असली पाहिजे. जल म्हणजे पाण्याची व्यवस्था जी आहे तुमची, ही ईस्ट किंवा याला आपण नॉर्थ ईस्ट डायरेक्शन म्हणूयात. ही जी आहे तुमची साऊथ वेस्ट आहे, ही जी आहे तुमची साऊथ ईस्ट, साऊथ वेस्ट, आणि ही जी आहे ही नॉर्थ वेस्ट. या प्रकारचे तुमच्या घराची रचना असली पाहिजे. इथे जलतत्व असलं पाहिजे, साऊथ ईस्टला अग्नितत्व असलं पाहिजे,
साऊथ वेस्टला पृथ्वी तत्व असलं पाहिजे, नॉर्थ वेस्टला वायू तत्व असलं पाहिजे आणि घराचा जो सेंटर आहे तिथे आकाश तत्व असलं पाहिजे. आकाश तत्व म्हणजे जर तुम्ही जुन्या घरांमध्ये जाताल तर तिथे तुम्हाला बघा सेंटरला एक ओपन टू स्काय असा एक एरिया मिळायचा. आता ह्या गोष्टी राहिल्या नाही आहेत, पण जुने तुम्ही घरं बघताल तर तिथे बघताल चारही साईडने रूम्स वगैरे असतील. एका साईडला सेंटरमध्ये ओपन टू स्काय एरिया असेल, तिथे तुळशी वृंदावन असेल आणि तिथे दिवा वगैरे लावल्या जायचा. जुन्या काही सिरियल्समध्ये वगैरे मूवीच्या सेट्समध्ये पण आता ह्या गोष्टी दाखवल्या जातात. पण आता आपण जे कॉस्मोपॉलिटियन आपलं कल्चर झालेलं आहे, आपण हायराईज बिल्डिंग्समध्ये राहायला आलेलो आहोत, फ्लॅट संस्कृती आली आहे, तिथे हे सर्व कसं मेंटेन होणार आपण त्याला डिटेलमध्ये शिकणार आहोत, डिटेलमध्ये आपण तिथे जाणार आहोत. या दिशांनाच ही आहे तुमची ईशान्य दिशा, ही आहे तुमची आग्नेय दिशा, ही वायव्य, ही नैऋत्य. बेसिकली जुन्या वास्तुशास्त्रामध्ये फक्त 10 दिशांचा विचार केलेला आहे. आजच्या डेटला महावास्तू करून दिशांनाच वाढवलेलं आहे. हे योग्य नाहीये. जुन्या लोकांनी ज्या पण दिशा आपल्याला सांगितलेल्या त्या 10 आहेत. 10 मध्ये हे ईशान्य, पूर्व, आग्नेय, दक्षिण, उत्तर, वायव्य, पश्चिम आणि नैऋत्य या 8 दिशा झाल्या. त्याच्यानंतर 9वी दिशा जी ती आकाश आणि 10वी दिशा जी ती पाताल. तर अशा या 2 आणि ह्या टोटल 10 दिशांचं वर्णन केलेलं आहे. या व्यतिरिक्त ज्या दिशा जे काही लोक सांगतात एवढे द्वार तेवढे द्वार, हे सर्व प्रकार हे थोतांड आहे, त्यांना आपण मानायचं नाहीये. बेसिक वास्तुशास्त्र जे आहे ह्या 10 दिशांवरच आहे. लोक काही दिवसांपूर्वी मी 32 ऐकत होतो, आता 64 झाल्यात. अजून काही दिवसांनी मला माहिती नाही डबल 128 होतील, 200 होतील, किती दिशा करतील काही गॅरंटी नाहीये. पण हे लॉजिकल नाहीये. एका घरामध्ये 10 पेक्षा जास्त दिशा असू शकत नाहीत. तर हे आपल्याला या जे काही या दिशा आणि हे 5 तत्व यांचं बॅलन्स करून वास्तुशास्त्राची निर्मिती करायची असते, ज्यामुळे आपण वास्तूचा आनंद घेऊ शकतो. आता आपण पुढे एकदा माती परीक्षण आणि मग स्टेप बाय स्टेप आपण पुढे जाणार आहोत. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.